आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन निघालेली पालखी आज फलटण शहरामध्ये प्रवेश करत आहे. या पालखीच्या आगमनासाठी अत्यंत आतुरतेने फलटणकर उत्सुक झालेले आहेत. पालखीच्या स्वागताची संपूर्ण तयारी या ठिकाणी शासनाच्या आणि नगरपालिकेच्या आणि इतर सर्वांच्या वतीनं पूर्ण झालेली असून लोक आता माऊलीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे पालखीमधील हजारो लाखो वारकरी ज्या आतुरतेने हा प्रवास करत आहेत, पायी प्रवास करत आहे, त्या पायी प्रवासाची ओढ कसली आहे, कुठली आहे, तर ती आहे पंढरपूरच्या विठुरायाची, विठू माऊलीची, जिला विठू माऊली म्हणतात. त्या माऊलीच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे वारकरी 100 पेक्षा अधिक मैलाचं अंतर पायी चालून ज्या ओढीने त्या ठिकाणी चाललेले आहेत, तो विठुराया कसा आहे, कोण आहे आणि काय आहे, हे आज या पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आपणाशी संवाद साधतो आहे. विठ्ठल हा असा एकमेव देव आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही, असा देव ज्याचा अवतार नाही म्हणून त्याला जन्मस्थळ तर नाही, जन्मस्थळ नाही म्हणून कुठल्या कटकटी नाहीत, वाद नाही, तंटे नाहीत, त्याच्या जन्माबद्दलचे विवाद नाहीत. असा देव ज्याला अमुक पद्धतीनं पूजलं पाहिजे असं बंधन नाही, असा देव ज्याला माऊली म्हटलं जातं. देव आई असण्याचं हे दुर्मिळ उदाहरण. असा देव जो शाप देत नाही, जो कोपत नाही, हाणामारी करत नाही, कोणतीही विशिष्ट व्रत वैकल्य नाही, कोणताही विशिष्ट नैवेद्य नाही, कोणतीही आवडती फुले नाही, कोणताही आवडता पोशाख विठुरायाचा नाही. जशी आई आपल्या मुलाचा राग, रुसवा, नाराजी, दुःख सगळं सहन करते, तसाच हा विठुराया आपल्या भक्तांचा राग, रुसवा, नाराजी, दुःख सगळं सहन करतो. म्हणूनच कदाचित त्याला पुरुष असूनही माऊली म्हणतात. विठू माऊली, माझी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण